इतर वेळी तुझा बाबा सगळ्यात जास्त कोणाचं ऐकतो? ह्या घरात असं कोण आहे ज्याच्या शब्दाबाहेर तुझा बाबा कधीच जात नाही? आजी, आजीच ऐकतो माझ्या. झालं तर मग तू आजींना तुझ्या बाबाला समजवायला सांग आणि मग ते तुला माझ्या क्लासला घेऊन येतील. बापरे, ही तर अजिबात शक्य नाही. आजी घरात गाणं गुणगुणून पण देत नाही. तिनेच तर कडक नियम केलाय की मेंढ या घरात गाण्याला पूर्ण बंदी आहे. अच्छा, म्हणून तुझा बाबा तुला तुझ्या गाण्याच्या क्लासला पाठवत नाहीये? म्हणजे आजीने नकार दिलाय म्हणूनच तुझ्या बाबाने सुद्धा तुला गाण्याला नकार दिलाय? असं काही नाही. आईच्या नियमांमुळे गाणं बंद करायचं असतं तर पूर्णपणे बंद केलं असतं मी. दुसरा क्लास लावण्यासाठी तयार झालोच नसतो. तेच तर ना बाबा, मी गावो असं तुला वाटतंय ना? मग तुम्हाला याच क्लासला घाल, दुसऱ्या कशाला? दुसऱ्या क्लासला जाऊन पण मी गाणं शिकणार आहे. मग इथे काय प्रॉब्लेम होतोय? इथे तर आबिदची आई खूप छान गाणं शिकवते. मला त्यांच्याकडेच गाणं गावं असं वाटतं. त्यांच्यामुळे माझा रियाज छान होतो. अमृता वहिनी, अमृता वहिनी, अले काय झालं सावली? वहिनी ऐका ना, तुम्ही प्लीज ओवीला घरात घेऊन जा आणि तिला आराम करू द्या. नाही, मला कुठेही जायचं नाही. मला फक्त आणि फक्त तुमच्या सोबतच राहायचंय. ओवी बाळा, मी आहेच की तुझ्यासोबत. तुला लवकर बरं व्हायचंय की नाही? आणि आता मला तुझ्या बाबांशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तू तोपर्यंत आराम कर, ठीक आहे? ऐकणार की नाही माझं? हो, चल काकू. मी मगाशी ओवीला तुमच्याबद्दल जे काही चांगलं बोलले ते फक्त तिला समजवायला आणि तिचं मन राखायला बोलले. ते माझं तुमच्याबद्दलचं मत नव्हतं, हे लक्षात ठेवा, नाहीतर उगाच गैरसमज करून घ्याल. आणि आता ओवी माझी स्टुडंट आहे आणि तुम्ही तिचे बाबा आहात, ह्या नात्याने मी बोलते. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? ओवी तुमच्या पोटची मुलगी आहे ना? 8 वर्षांपूर्वी तुम्ही हेच केलं होतं. हो, तेव्हाही तुम्ही तुमच्या बायको आणि तुमच्या आईमधून तुमच्या आईची निवड केलीत आणि आत्ताही तेच करताय. तुमच्या मुली आणि आईमधून तुमच्या आईची निवड करताय. हे बघ सावली, तुम्ही काहीच नका बोलू, तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. आता त्या मुलीच्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय हो. तुमच्या आई आणि मुलाच्या प्रेमापोटी तिच्या आनंदाचा का बळी देताय तुम्ही? एकदा ओवीच्या बाजूने विचार करा ना तुम्ही. विठ्ठरायाने तिच्या गळ्यात इतके सुंदर सूर दिलेत, इतकं सुंदर गाते ती. मग तिला तिच्या गाण्यापासून का लांब करताय तुम्ही? आणि माझ्या क्लासला का नाही पाठवतात? काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय प्रॉब्लेम आहे तुला चांगलंच माहिती आहे सावली. माहिती आहे मला. जेव्हा मला कळलं ना की ओवी तुमची मुलगी आहे, तेव्हा मलाही वाटलं की तिने माझा क्लास सोडून टाकावा, कारण मला तुमच्या सावलीत यायचं. पण आता जर त्या मुलीने ही गोष्ट इतकी मनावर घेतली असेल, ती आजारी पडत असेल, मग आपण आपला इगो बाजूला ठेवायला नकोय का? असो, मला वाटलं होतं 8 वर्षात एवढी तरी मॅच्युरिटी आली असेल तुमच्यात, पण नाही. प्लीज एक काम करा, ओवीच्या भल्याचा विचार करा आणि तुमच्या त्या आदरणीय आई साहेब आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांची परवानगी घ्या आणि मग ओवीला माझ्या क्लासमध्ये आणून सोडा, प्लीज. कळलं? निघते मी. थांब, सोडतो मी तुला. गरज नाहीये. आई, तू मला न सांगता ओवीकडे एकटीच जाऊन आली असतेस ना? काय काही काय बोलतोस तू? माझ्याशी खोटं बोलू नकोस म्हणतो मी. तू मला न सांगता ओवीला भेटायला गेली असतेस ना?
जर मला बोलली असतीस तर मी पण आलो असतो ना ग तुझ्यासोबत ओवीला भेटायला. तू एकटीच मला का सोडून गेली असतेस? अरे मी नव्हते गेले ओवीकडे. माझं महत्वाचं काम होतं काहीतरी, मी तिथे गेले होते. काम? वा आई वा. आई तूच म्हणतेस ना खोटं बोलायचं नाही म्हणून आणि तूच माझ्याशी खोटं बोलतेस. मला सगळं माहिती असतं म्हणतो मी. ओवीचे बाबा स्वतः तुला गाडीत बसून तिकडे घेऊन गेले असतात ना. कोणी सांगितलं तुला हे? व्यंकटेशजी, तुम्हालाच माहित होतं की ते इथे आले होते. ओ सावली, माहिती, पण तुझी शपथ मी याबद्दल आबिरला काहीच सांगितलं नसतं. सावली, विश्वास ठेव माझ्यावर. आई काकांना उगाच मध्ये ओढू नकोस. त्यांनी मला काहीच सांगितलं नसतं बघा. तुला थँक्यू सांगण्यासाठी ओवीने मला फोन केला असतो म्हणून मला कळलं असतं. तू तिला भेटल्यामुळे तिला बरं वाटलं असतं, तिची तब्येत सुधारली असते म्हणतो मी. पण तू असं का केलंस आई? काय केलं मी? अगं आई, मी तुला कालपासून सांगत होतो ओवीला काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं. आपण तिची चौकशी करायला हवी. पण तू तेव्हा काहीच माझं ऐकून घेतलं नसतंस बघ. उलट माझ्यावरच ओरडलीस. आणि आज तर मला न सांगता तिकडे जाऊन डायरेक्ट ओवीला भेटून पण आलीस. का केलं आई असं? तू का केलंस? नक्की काय लपत असतेस तू माझ्यापासून? अबीर गप्प बस रे. ठीक आहे, मी जाऊन आले ना, ओवीला भेटले, झालं ना तुझ्या मनासारखं. मग कशाला उगाच डोकं खातोयस माझं? आई, जर तू हे आधी केलं असतंस तर तिला आधीच बरं वाटलं असतं बघ. सॉरी साहेब, चूक झाली माझ्याकडून, माफ करा मला. नेक्स्ट टाइम पासून ऐकेन तुझं मी, ठीक आहे? तर डोकं खाणं बंद कर माझं. कुठे आहे सावली? गेली निघून. निघून गेली? अशी कशी निघून गेली ती? एवढ्या वर्षांनी भेटलो होतो आम्ही, मला खूप बोलायचं होतं तिच्याशी अजून. काय फायदा आहे वहिनी तिच्याशी बोलून? झालंय तिचं आता लग्न, दुसरं कुटुंब आहे तिचं, आणि तिच्या संसारात आता मला पडायचं नाही. आपल्यामुळे उगाच कोणालाही त्रास नको. मला काय होतं मी बघून घेईन. नाही सारंग, माझा ह्या गोष्टीवर विश्वासच नाही. सारंग, मी ओळखते सावलीला, ती दुसरं लग्न करूच शकत नाही. मलाही असं वाटलं होतं वहिनी. झालंय पण स्वतः पाहिले मी, पुरावे आहेत डोळ्यांसमोर. सारंग, तुझी हरकत नसेल तर मी एकदा तिला जाऊन भेटू का? माझ्या समाधानासाठी तिच्याशी बोलू का प्लीज? बोल, तुला बोलायचं असेल तर बोल, पण या सगळ्यात ती इथे येऊन गेली हे कोणाला कळू देऊ नकोस. नाही कळणार, नको काळजी करूस.